जय महाराष्ट्र। हा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटत नसेल, नवीनच वाटत असेल, कारण सुरुवातीचा माझा फर्स्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे। माझं नाव भाग्यश्री आणि मी देगलूरची राहणारी आहे। मी एक ब्लॉग चॅनल चालू करत आहे माझं, तरी तुम्ही सर्वांनी सपोर्ट करा ही विनंती। आणि आयुष्यामध्ये काही चांगले आणि वाईट अनुभव आलेले असतात, त्याच्यामध्येच चांगले अनुभव हे खुशी म्हणजे आनंद करून देतात आणि वाईट अनुभव हे काहीतरी शिकण्यासारखं असतं। तसंच माझं एक असं झालेलं आहे, सर्वच गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, तर हळूहळू मी तुम्हाला सांगेल, त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्यासाठी भेटेल, शिकण्यासारखं काहीतरी वेगळं असं। म्हणजे आपण स्वतःचं चूक करून शिकायला गेलं तर त्यात फार वेळ जातो असं म्हणतात, आणि दुसऱ्याच्या चुकीतून जर शिकलं तर त्याचा लवकर माणूस सक्सेस होतो असं म्हणतात। तर असं पण तिचाच असतो, मेहनतीवरच आपल्याला सक्सेस मिळत असते। हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे, त्यामुळं जास्त काही सांगणार नाही। आणि ब्लॉग चॅनल तर आहेच, पण याच चॅनलच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईल। लाईट गेली मध्येच, गावाकडे कसं असतं ना, लाईट येत आणि जात असते। मला 2 मुली आहेत, छान सुंदर अशा राजकुमाऱ्या माझ्या लक्ष्म्या। ही आहे माझी शर्वरी ही आहे माझी शर्वरी, आणि दुसरी आहे ईश्वरी, जी 3 महिन्याची आहे, अजून लहानच आहे ती। आम्ही नेमकंच माझ्या आईकडून आले, माझं माहेर नांदेड आहे। आणि स्वयंपाकाविषयी असो किंवा जीवनाविषयी असो, ज्या मी डेली करते, आणि आनंदी जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करते, कारण सुखी राहण्यासाठी जास्त पैसा, प्रॉपर्टी किंवा मोठंसं घर असणं महत्त्वाचं नाही, तर आपल्यासोबत असणारी माणसं, आपल्या मनाची समाधान, आणि जे आहे त्यात जे आपण खुश राहिलं ना, तर सगळ्यात मोठं समाधान आणि सगळ्यात मोठी खूप आनंद जो असतो, जे आहेत ते स्वीकार करून जगण्यातच असतो असं मला वाटतं। आणि मी खूप खूप आनंदी रोज राहण्याचा प्रयत्न करते। आहेत तसे तरी काही अनुभव वाईट पण आहेत, ज्याच्यातून बाहेर निघण्यासाठी मी खूप प्रयत्न केला होता, आणि मी त्याच्यातून सक्सेस झाले। आता इथून पुढं मला हमेशा आनंदीच आणि माझ्या मुलींसोबत छानसं राहायचं आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा। मी तुम्हाला हळूहळू सर्व सांगत जाईल, कारण महिलांना समजून घेणं आणि सांगणं, असं मला वाटतं की बऱ्याच माझ्यासारखे असतील ज्यांचा संघर्ष असेल, तर त्यांनी काहीतरी नवीन शिकावं असं मला वाटतं। तर मी सांगत जाईल जेव्हा असं मला वाटेल की जी वेळ आलेली आहे सांगण्याची, तर मी बरेच अशा गोष्टी सांगेल, ज्यातून माझ्यासारखी कोणी असेल जी ती खचलेली असेल, किंवा मग कोणत्या एका परिस्थितीमध्ये अडकून पडलेली असेल, तिला वर येण्यासाठी सांगण्यासाठी मी प्रयत्न करेन। तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र कपिलू। जय महाराष्ट्र। ठीक आहे, बाय।